नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आज मी आपणासाठी घेऊन आले आहे पारंपरिक रेसिपी, ज्याचं नाव आहे बाजरीच्या खजुऱ्या किंवा याला बाजरीचे शंकरपाळे असे सुद्धा म्हणतात। ही रेसिपी जी आहे ती अतिशय सोपी आणि पटकन होणारी अशी आहे। लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी हिवाळ्यामध्ये खूप पौष्टिक अशी ही रेसिपी असते। यासाठी जे साहित्य लागणार आहे किंवा ज्या वस्तू आपण वापरणार आहोत ते बघूया आपण। तर मी या वाटीने हा जो गूळ घेतलेला आहे, 1 वाटी गूळ, त्याच वाटीने मी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, दळून आणलेलं आहे बाजरीचं पीठ घरी। त्यासाठी 3 चमचे मी तीळ घेतलेले आहे पांढरे, 2 चमचे मी खसखस वापरलेली आहे, तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि पीठ जे आहे हे आपण याचं वितळून घेऊ गुळाला आणि ती गाळून घेऊन आणि याच्यामध्ये हे मळून घेणार आहोत आपण। त्याच्यासाठी 4-5 विलायचीची पूड करणार आहे आणि थोडंसं मिठाचा वापर मी या ठिकाणी करणार आहे। तर चला करूया आपण आपली रेसिपी तयार। अर्धी वाटी पाणी घालून मी गूळ वितळून घेतलेला आहे, त्याला आपण गाळून घेऊ। थोडंसं कचरं किंवा काही असेल तर ते सगळं काही निघून जाईल याच्यामध्ये। आता हा जेवढं पाक आहे आपल्याकडे, म्हणजे वितळलेलं गुळाचं पाणी आहे, त्याच्यात जेवढं कणिक म्हणजे बाजरीचं बसेल तेवढंच आपण वापरणार आहोत। याच्यासाठी मळण्यासाठी सुद्धा मी तीळ वापरते आणि वरतून पण तीळ वापरणार आहे, म्हणजे ते एकजीव होतात पिठामध्ये चांगले। खसखस थोडीशी वापरणार आहे, अर्धा चमचा। कच्च्याचाच वापर या ठिकाणी करते मी सगळं। आपल्या आवडीप्रमाणे मीठ मी 1 चमचा सध्या घालत आहे, लागलं तर आपण अजूनही मीठ घालू शकतो। आणि विलायचीची पूड जी करून ठेवलेली आहे ती आपण याच्यामध्ये घालूया। बस एवढ्या जिन्सामध्येच आपल्याला हे पदार्थ बनवायचा आहे। आता हे एकजीव झालेलं आहे, हाताचाच वापर करूया आपण। थोडं थोडं घेऊ, एकदम घेणार नाही आपण। जायफळाचा पण वापर करू शकता, किंचित आपण जायफळ घालू याच्यामध्ये। सुंठाचा वापर सुद्धा करू शकतो आपण, थोडंसं सुंठ घालूया। थांब पीठ घ्या, सुंठ पावडर घेऊ आपण, याच्यामध्ये पौष्टिक असतं ते। आता एकजीव करून घेते मी, सगळं पीठ घालून घेते। जर आपल्याला गरज पडली तर अगदी छोटीशी वाटी आपण परत बाजरीचं पीठ वापरणार आहोत, पण मला असं वाटत नाही लागेल म्हणून, प्रमाण हे बरोबर आहे असं। आणि ते एकजीव झाल्यानंतर छान मळून घेतल्यानंतर हाताने आपल्याला 10 मिनिटे त्याला मुरायला म्हणजे भिजायला ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर आपण त्याचे शंकरपाळे किंवा खजुऱ्या तयार करणार आहोत। तेलाचा एक अर्धा चमचा मी याच्यात घातलाय, मऊ होण्यासाठी, छान खुसखुशीत होतात मग। आणि छान असं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, खूप छान असं मळून झालेलं आहे। आता आपण याला एक 10 ते 15 मिनिटासाठी असंच ठेवूया झाकून, नंतर आपण त्याला करायला घेऊया। या ठिकाणी आपण
या बाजरीचे गोळे बनवून त्याला छान खालून पीठ लावलेलं आहे बाजरीचं आणि तिळाचं आणि खसखस अशी पेरलेली आहे. आता आपण याला लाटून घेऊया. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही. करायला अतिशय सोपे आहे. बघा अशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याला कट करून घेऊया. फारसा आकार वगैरे देण्याची काही गरज नाही आहे. ज्यांना आकार द्यायचा असेल त्यांनी असं चहू बाजूने छानपैकी त्याला कट करून घ्यायचं आणि नंतर त्याला आपण आकार देऊन कापून घेऊया. हे बघा, अशा हे मी जसं कापते तसंच आपण सगळ्या पिठाचं करून घेणार आहे आणि नंतर आपण तळायला घेणार आहोत. बघा किती छान झाल्या आपल्या खजुऱ्या. या ठिकाणी आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जवळजवळ तेल आता गरम झालेलंच आहे आपलं. आणि इथे आपण हे जे मळून ठेवलेलं पीठ होतं त्याला लाटून घेतलं आणि त्याच्या खजुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत, म्हणजे शंकरपाळ्या पाडून घेतलेल्या आहेत. 2 इतक्या ह्या एवढ्या झालेल्या आहेत. आता आपण त्याला तळून घेऊया. बाजरीच्या खजुऱ्या गूळ आणि बाजरीच्या पिठाच्या रेडी झालेल्या आहेत. अगदी कुरकुरीत आणि गोडाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे. करून बघा, खाऊन बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आता हिवाळा संपत आलेला असला तरी अजून आपण बाजरी खाऊ शकतो. त्यामुळे मी ही रेसिपी आपणास सर्वांना दाखवलेली आहे. आणि आपणास आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सर्वांचे धन्यवाद.